झी 24 तास एक पाऊल पुढे। अमेरिकेचे शास्त्रज्ञ एका तासात जगाची प्रदक्षिणा घालणारे विमान तयार करण्याच्या कामाला लागलेत। 2016 पर्यंत ते विमान तयार केलं जाईल असा दावा केला जातोय, पण काय खरंच ते शक्य आहे का? एव्हिएशन तज्ञ आता क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर मात करण्याच्या प्रयत्नात आहेत। एका तासात 24,000 किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता असलेलं विमान तयार करणं शक्य असल्याचा दावा एव्हिएशन तज्ञांनी केलाय। पण त्या विमानाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचीही काही कमतरता नाहीये, कारण आवाजापेक्षा अनेक पटीनं वेगवान असलेल्या रॉकेटच्या तंत्रज्ञानावर क्षेपणास्त्र आधारित असून अद्याप त्यानंही तो वेग प्राप्त केला नाहीये। सुपरसॉनिक वेगानं आपल्या लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र सध्या केवळ भारत आणि रशिया या दोनच देशांकडे उपलब्ध आहे। हायपरसोनिक वेगानं झेपावणारं क्षेपणास्त्र तयार करण्याचा प्रयत्न आज जगभरातील संरक्षण तज्ञांकडून केला जातोय, पण त्यापैकी एकाच मॉडेलला यश मिळालंय आणि त्याचा वेग ध्वनीच्या केवळ 5 पट अधिक आहे। त्यामुळे ताशी 24,000 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या विमानाविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत। पण एव्हिएशन तज्ञांच्या म्हणण्यानुसार ध्वनीपेक्षा 20 पट अधिक वेग असलेले विमान तयार करणं अशक्य नाही। आवाजापेक्षा जास्त वेग असलेलं विमान तयार करणं काही दशकांपूर्वी शक्य नव्हतं, मात्र आता ते शक्य झालंय। कॉन्कॉर्ड विमानानं पहिलं उड्डाण घेतलं तेव्हा त्याच्या वेगाला साऱ्या जगानं सलाम केला। एव्हिएशन तज्ञांच्या म्हणण्यानुसार जर प्रवासी विमानानं आवाजाच्या वेगाला मागे टाकलं तर काहीच शक्य नाही। या कामात अंतराळात वापरलं जाणारं तंत्रज्ञान फार महत्वाचं ठरणार आहे, कारण अंतराळात पाठविण्यात येणारं स्पेसक्राफ्ट तयार करताना खास तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। 0 डिग्री तापमानापासून ते 40,000 डिग्री सेल्सिअस उष्णता सहन करण्याची क्षमता त्या प्रणालीत असते। आगामी काळात अशा तंत्रज्ञानाचा आणि प्रणालीचा वापर करून विमान तयार केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्या विमानासाठी पारंपरिक विमानात वापरलं जाणारं इंधन वापरण्याऐवजी अणुइंधनाचा वापर केला जाणार आहे। पाणबुडीमध्ये अणुइंधनाचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जातोय। या पार्श्वभूमीवर आवाजाच्या 20 पट अधिक वेगानं धावणारं विमान कशा पद्धतीनं तयार केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। भलेही त्या विमानाचा आकार मोठा असेल, पण नासा, अमेरिकेचा संरक्षण विभाग आणि बोईंग हे सर्वजण मिळून ते विमान कशा पद्धतीनं तयार करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय, कारण त्याचा वेग सगळ्या सीमा ओलांडणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।